नमस्कार, सुप्रभात. मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी काल रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची महत्त्वाची बैठक झाली आहे. या बैठकीमध्ये अधिवेशनासंदर्भात चर्चा झाल्याची प्राथमिक माहिती आता समोर येते आहे. तर तीनही नेत्यांमध्ये जवळपास 2 तास चर्चा झाल्याची माहिती मिळते आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आज पत्रकार परिषद देखील ते घेणार आहे. या पत्रकार परिषदेमध्ये आज मोठी घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. तर वर्षावर खलबतं नेमकी कोणती रणनीती आखण्यात आली आहे? वर्षा निवासस्थानी रात्री शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांची बैठक झाली आहे. फडणवीस आणि अजित पवार रात्री 10 वाजता वर्षा निवासस्थानी दाखल झाले. तर तीनही नेत्यांमध्ये रात्री 12 वाजेपर्यंत म्हणजेच 2 तास चर्चा झाल्याची माहिती आहे. बैठकीमध्ये अधिवेशनासंदर्भात नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते. तर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची आज पत्रकार परिषद देखील होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. पत्रकार परिषदेमध्ये आज मोठी घोषणा केली जाणार असल्याची देखील चर्चा आहे. आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग सध्या आपल्या सोबत आहेत. विनायक, वर्षा निवासस्थानी पुन्हा एकदा खलबतं 2 तास चर्चा झाली आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीकडे महत्त्वाची बैठक म्हणून पाहावं लागेल. बरोबर आहे. काल रात्री ही बैठक जी आहे ती पार पडलेली आहे. मुख्यमंत्री वर्षा निवासस्थान जे आहे त्या ठिकाणी दोन्ही उपमुख्यमंत्री सुद्धा आले होते. तब्बल 2 तास ही बैठक जी आहे ती चाललेली पाहायला मिळते. आगामी अधिवेशन जे आहे ते उद्यापासून सुरू होतं. या अधिवेशनाची रणनीती कसं असणे गरजेचं आहे यावरती चर्चा जी आहे ती करण्यात आली. त्याचप्रमाणे विरोधक जे आहे ते सत्ताधाऱ्यांना घेरण्याच्या तयारीत आहेत आणि अनेक मुद्दे जे आहेत ते विरोधक आता समोर आणू शकतात. लोकसभा निकाल जो आहे तो लागल्यानंतर विरोधकांची ऊर्जा सुद्धा वाढलेली आहे, कारण त्यांना विजय जो आहे तो चांगला मिळालेला पाहायला मिळतोय. त्यामुळे विरोधक आक्रमक होऊ शकतात. या अनुषंगानं कालच्या बैठकीत जी आहे ती चर्चा करण्यात आली. त्याच पद्धतीनं आपण जर पाहिलं तर नेरेटिव्ह जे आहे ते विरोधकांकडून वेगवेगळे सेट केले जातात, त्याला उत्तर कशा पद्धतीनं द्यावं याबाबत सुद्धा कालच्या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती मिळते. त्याचप्रमाणे विस्ताराबाबत ही प्राथमिक चर्चा जी आहे ती झालेली आहे. काय नेमकं करणं गरजेचं आहे, आता विस्तार करायचा की नाही, कारण विधानसभा निवडणूक जी आहे ते तोंडावर आहे. नाराजी नाट्य जे आहे ते सुद्धा समोर येऊ शकतं. त्यामुळे हे विस्तार करायचं की नाही यावरती सुद्धा या 3 नेत्यांमध्ये प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती मिळते. त्यामुळे उद्या सरकार अधिवेशनाला सामोरे जाणार आहे. अर्थसंकल्पीय बजेट सुद्धा मांडला जाणार आहे. त्यामुळे येत्या काळात कशा पद्धतीनं ते महायुतीचं काम असेल किंवा नेत्यांचा समन्वय असेल या सगळ्या गोष्टींवरती कालच्या बैठकीत सविस्तर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. सागर. नक्कीच विनायक, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी.